रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशात आपण सर्वजण मजेत असाल, भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अनेक लोकांच्या बाबतीत असं घडतं, त्यांना गुरु करायचे असतात पण चांगले गुरु मात्र त्यांच्या जीवनात त्यांना भेटत नाहीत. काहींना वाटतं की सामान्य व्यक्तीला गुरु करून फायदा नाही, तर भगवंताने माझं शिष्यत्व जर स्वीकारलं तरच मी एखाद्या देवतेला गुरु करेन. आणि सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला वाटतं मी सर्वात हुशार आहे, माझ्याकडे गुरुपद यावं, प्रत्येकाने मलाच गुरु म्हणून स्वीकारावं, माझा उपदेश ऐकावा, असं बऱ्याच अध्यात्मातील लोकांना वाटतं. आणि मग काही लोकांच्या बाबतीत असं होतं, त्यांना कुणीही गुरु म्हणून आवडत नाही. त्यांना सरळ वाटतं की एखाद्या देवतेने माझ्यावरती प्रसन्न व्हावं आणि मी त्यांचं गुरुपद स्वीकारावं. तर सुंदरसा योग आलेला आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण ज्यांनी गुरु केले नसतील त्यांनी तुम्हाला जे देवता आवडतात त्यांचं तुम्ही गुरुपद स्वीकारू शकता. सर्वांचंच गुरुपद. या जगामध्ये सर्व जगाचे गुरु कोण असतील तर कलियुगातील एकच देवता आहेत, ते म्हणजे दत्तगुरु. मग दत्तगुरूंनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारावं असं वाटत असेल तर कोणत्याही गुरुवारी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दत्तप्रभूंना गुरुपद देऊ शकता. मग त्याच्यासाठी काय काय लागेल तर बघा, सर्वात सोपी ही सेवा आहे. गुरुवारचा दिवस असो, पौर्णिमेचा असो किंवा गुरुपौर्णिमेचा उत्सव असो, त्या दिवशी आपण गुरुपद घेऊ शकतो. आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन हे गुरुपद तुम्ही स्वीकारू शकता. तर कशा पद्धतीचा नियम आहे, कुठल्याही प्रकारचा जास्तीचा नियम यामध्ये सांगितलेला नाही. तर एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे आणि दत्तप्रभूंसमोर हे सगळं काही ठेवायचं आहे. आपली पूजा वगैरे झाल्यानंतर ही सेवा आपल्याला करायची आहे. तर तुमच्या घरात दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, त्यांच्या समोर नारळ खडीसाखर ठेवायची आहे. दिवा लावल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवल्यानंतर एक 10 मिनिटाचं आपल्याला ध्यान करायचं आहे. आपण पूजेमध्ये जे ध्यान करतो पूजेच्या अगोदर किंवा नंतर, ते सोडून आपल्याला गुरुपद द्यायचं आहे दत्त महाराजांना किंवा स्वामी समर्थाला. तर त्यासाठी हे 10 मिनिटाचं वेगळं ध्यान आपल्याला करायचं आहे. आणि आता ध्यानामध्ये तुम्हाला दत्तगुरूंचा जो कोणता मंत्र तुमच्या ध्यानामध्ये येईल, आठवणीत येईल, लक्षात येईल असं समजायचं, तोच गुरुमंत्र मला दत्तगुरूंनी दिलेला आहे. आणि 10 मिनिटाचं ध्यान संपल्यानंतर तोच गुरुमंत्र आपण मनामध्ये धारण करायचा आहे आणि असं समजायचं आहे दत्तप्रभूंनी आपल्याला हा गुरुमंत्र दिलेला आहे आणि तोच गुरुमंत्र आपण रोज त्याचा जप करायचा आहे. सुंदर पद्धतीची ही सेवा आहे. कारण बऱ्याच जणांना वाटतं की सामान्य व्यक्तीला गुरु करून फायदा काय, तर तुम्ही स्वामी समर्थांचे जे भक्त असतील ते स्वामी समर्थांना गुरु मानतात, पण सर्व जगताचे गुरु जे आहेत हे दत्तगुरु असल्यामुळे ते चिरंजीव आहेत आणि आपली हाक त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचते. म्हणून गुरु कोण असतील या जगामध्ये तर ते आहेत दत्तगुरु. म्हणून यांची सेवा आपण निश्चितच केली पाहिजे. महत्वाचा विषय असा आहे, तर जेव्हा दत्तगुरूंना आपण गुरुपद देतो त्यावेळी प्रत्येक जे आपलं जीवनातील कार्य आहे ते त्यांचं समजूनच आपल्याला करायचं असतं. मग कुठलंही कार्य करायचं असेल, चांगलं असेल नाही का, आपल्या प्रापंचिक काही अडचणी असतील त्या सोडवायच्या असतील किंवा कुठल्याही पद्धतीचं आपल्याला कार्य करायचं असेल तर दत्तगुरूंची आज्ञा घेऊनच ते कार्य आपल्याला करावं लागत असतं. जसं की आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही, मग ती गोष्ट समजून घेण्यासाठी आपण कुणाकडे जातो तर आपल्या गुरूंकडे जातो. त्याच पद्धतीने आपली अडचण सोडवायची असेल, आपल्याला एखादं महत्वाचं कार्य करायचं असेल, त्यासाठी कृपाशीर्वाद घ्यायचे असतील, आता साध्या गुरूंकडून आपण मार्गदर्शन घेत असतो, मग दत्तप्रभू आपल्याला मार्गदर्शन करतील का तर निश्चितच करतील. अनेकांना दत्तगुरूंनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा ध्यानाचीच प्रक्रिया आहे. एक 11-12 मिनिटं आपल्याला ध्यान करायचं आहे. तुमची जी काही अडचण असेल ती दत्तगुरूंसमोर मांडायची आहे आणि
10 मिनिटाचं, 11 मिनिटाचं किंवा 20 मिनिटाचं ध्यान केल्यानंतर आता या ध्यानामध्ये काय करायचं, आपल्याला गुरुमंत्र मिळालेला असतो, त्या गुरुमंत्राची सेवा करायची आहे, म्हणजेच गुरुमंत्राचा जप करायचा आहे. आणि 20 मिनिटं झाल्यानंतर किंवा 20 मिनिटं तुम्हाला जितका वेळ असेल तितका वेळ तुम्ही ध्यान करू शकता. आणि त्यानंतर जप झाल्यानंतर जो काही निर्णय तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा येईल तो दत्तगुरूंनीच दिलेला आहे असं समजून तो निर्णय घ्या. बघा तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. साधा सोपा सुलभ उपाय आहे. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या गुरुजींना विचारूनच करत असतो. त्याच पद्धतीने दत्तप्रभूंचं किंवा स्वामी समर्थांचं गुरुपद घेतल्यानंतर सुद्धा हेच आपल्याला करायचं आहे. ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, त्या दत्तगुरू आपल्या जीवनातील सोडवत असतात. आणि जेव्हा तुम्ही त्यांना गुरु मानता तेव्हा ते मोठ्या प्रेमाने, आदराने तुमच्याकडे शिष्य म्हणूनच पाहतात. म्हणून आपण त्यांचे भक्त आहोत. ते आपले गुरु आहेत, नाही का? ते आपले भगवंत आहेत, ते परब्रह्म आहेत आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. म्हणून ज्यांना कुणाला गुरुपद घ्यायचं असेल अशा पद्धतीची सोपी सेवा आहे, ही नक्कीच केली पाहिजे. आणि तशीही आपण सद्गुरूंची सेवा करतच असतो. यांनाच का गुरु म्हणून स्वीकारायचं, तर जगातील सर्वात जास्त गुरु कुणी केले असतील तर ते आमच्या दत्तप्रभूंनी केलेले आहेत. 24 अवताराची कथा जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा गुरूंचे जे नाव आहेत ते सांगितलेले आहेत. कशा पद्धतीने त्यांनी 24 जणांना गुरु केलेला आहे, तर यावरती आपण मागे एक व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे. तर 24 गुरु आमच्या दत्तगुरूंना आहेत. आणि हे जर आपल्याला गुरु म्हणून लाभले तर आपल्या जीवनात कशाचीही कमी पडणार नाही. म्हणून ही सेवा नक्कीच करा. दत्त जयंतीला करा किंवा गुरुवारी करा. तुम्हाला जेव्हा गुरुपद घ्यायचं असेल तेव्हा ही सेवा तुम्ही करू शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जी तुळशीची माळ जर तुम्हाला घालायची असेल तर ती दत्तप्रभूंच्या चरणावर ठेवून याच वेळी आपण धारण करू शकतो. म्हणून सोपी सेवा ही नक्की करा. रामकृष्ण हरी.